आखाती देशांमध्ये जी युद्धजन्य परिस्थिती उद्भवली आहे त्याचा फटका जो आहे तो व्यावसायिक सिलेंडरला ज्या वापरतात त्यांना बसलेला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. सध्या मी साताऱ्यातील जे दादाज रेस्टॉरंट आहे या परिसरात आहे. आता जर पाहिलं तर मोठी उलाढाल जी आहे ती या हॉटेलच्या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत असते. अनेक ग्राहक जे आहेत ते जिल्ह्यातूनच नव्हे तर बाहेर जिल्ह्यातून देखील या हॉटेलला आवर्जून भेट देत असतात. तर एकूणच सांगायचं झालं तर आता सध्या आपण जर पाहिलं तर या ठिकाणी व्यावसायिक सिलेंडर जे आहेत याचा तुटवडा जाणवत असल्यामुळं सध्या या भागामध्ये जे सिलेंडर आहेत व्यावसायिक सिलेंडर, या व्यावसायिक सिलेंडरच्या ऐवजी आता शेगडीवर म्हणजे कोळशावर काम करणं सुरू केलेलं आहे. सध्या मी या ठिकाणी त्यांचं जे किचन आहे या किचनमध्ये नेमकं काम आता कसं चालतं याविषयी आपण या ठिकाणी दाखवणार आहोत. खरं तर खूप मोठी उलाढाल जी आहे ती त्या ठिकाणी होत असते. आणि आता जर सध्या पाहिलं तर सध्या आपण किचनमध्ये आहोत आणि आता जर पाहिलं तर अशा पद्धतीनं ज्या शेगड्या आहेत त्या शेगड्या कोळशाच्या शेगड्या ज्या आहेत त्या सुरू केलेल्या आहेत. आणि या ठिकाणी आता कालपासूनच या ठिकाणी कोळशाच्या शेगडीवर आता हा जो स्वयंपाक आहे तो सुरू केलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर अनेक मागण्या ज्या आहेत त्या खरं तर व्यावसायिकांच्या आहेत. साताऱ्यातील असे बरेचसे हॉटेल रेस्टॉरंट आहेत त्याच्यावर याचा मोठा परिणाम जो झालेला पाहायला मिळत आहे. आपल्यासोबत या हॉटेल रेस्टॉरंटचे जे मालक आहेत ते आपल्यासोबत आहेत. नमस्ते. नेमकं काय आता समस्येला तुम्हाला तोंड द्यावं लागतंय? आपलं दादाज बिर्याणी हाऊस सातारा या नावानं गेले 18 वर्ष झालं हॉटेल आपण चालवतोय. सुरुवातीला छोटा एका गाड्यापासून ते आता आपण 10 गाड्यापर्यंत हॉटेल चालवतोय. पण आतापर्यंत गॅसची कधी टंचाई एवढी भासलीच नाही. हे युद्धामुळे जे झालेलं आहे म्हणजे आपल्या इथंच नाही पूर्ण अख्ख्या भारताला आता ही जे समस्येला तोंड द्यावं लागतंय. पण आता असं झालंय की आता कालपर्यंत सिलेंडर मिळतोय पण कालपासून आपल्याला 3-4 रोज लागतात. तर आता काल एकच दिला, आज पण सकाळी एकच दिला, आता उद्या पण म्हणतोय सिलेंडर मिळणारच नाहीये. मग आता कसं आहे हॉटेल म्हणलं की गॅस शिवाय तर काही करू शकत नाही. मग आता कोळसा वगैरे चालू केलाय आपण, पण कोळशावर जे प्रेशर जे मिळतं ते मिळत नाही. आणि लाकडं पण आता चालू केलं, पण आता लाकडाचं पण कसं होणार, लाकडं वृक्षतोडीचं प्रमाण वाढणार, ह्याचा आपलं प्रदूषणाचं प्रमाण वाढू शकतं. आणि आता उद्या आपल्याला काय करावं लागणार आहे, आता जे आपण एक हॉटेलमध्ये मेनू 30-35 मेनू त्याच्यावरनं आपल्याला 4 मेनूवर यावं लागणार आहे. 4 वस्तू बनवून ठेवायच्या कोळशावर आणि तेवढंच आपल्याला विकावं लागणार आहे. म्हणजे आता किचनमध्ये आपले 10 जणांचा स्टाफ आहे म्हणजे आपल्याला 4 जणांचा स्टाफ ठेवावा लागणार आहे. मग ते पण आहे की असं बी स्टाफ आहे की बाबा आज सकाळी पगार संध्याकाळी पगार घेऊन त्यांचं दिवसभर तेच चालतंय. मग त्याच्यावर सुद्धा अशी स्टाफ असतात. आपल्या इकडे नाही असं म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात अख्ख्या भारतात सुद्धा असं आहे. म्हणजे आता सगळ्या लोकांना ह्या मजूर लोकांना सुद्धा हे या समस्येला तोंड द्यावं लागणार आहे. मग ते जरा सरकारनं कुठेतरी जरा 100% नाही पण कमीत कमी 10-20% तरी कुठेतरी आम्हाला हॉटेल चालू राहील या हिशोबाने आम्हाला मदत करावी. त्यांच्या भूमिकेतून आम्ही चालायला तयार आहे. आपल्या ह्या हॉटेलला साधारणतः असा रोजचे व्यावसायिक सिलेंडर जर म्हटलं तर किती लागायचं? एक 4 सिलेंडर तर रोज लागतात आपल्याला. हा, दिवसभर. नक्कीच. खरं तर जवळपास या हॉटेलला 3 ते 4 सिलेंडर जे आहेत ते नेहमी लागत असतात. त्यामुळं असे अनेक हॉटेल व्यावसायिक आहेत ते अडचणीत आलेले पाहायला मिळत आहेत. खरं तर सिलेंडरचा तुटवडा कुठेही भासू नये यासाठी पूर्णपणे जिल्हा प्रशासनानं सातारा जिल्ह्यामध्ये व्यावसायिक सिलेंडर आहेत ते बंद केलेले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता पूर्णपणे हॉटेल, स्वीट मार्ट ज्या ठिकाणी लागतात सिलेंडर त्या ठिकाणी बंद केल्यामुळं या हॉटेल जे व्यावसायिक आहेत त्यांना मात्र या संकटाला सामोरं जाताना पाहायला मिळत आहे. कॅमेरामन आमिर शेखसह संतोष कालावडे, TV9 मराठी, सातारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.